हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत कंपनी प्रतिभूती आणि दीर्घकालीन वित्तपुरवठ्याचे स्रोत या टॉपिकमधील पॉईंट. धनकोंच्या प्रतिभूती. धनकोंच्या प्रतिभूती यामध्ये बघा, कंपनीला ज्यावेळेस पैशाची आवश्यकता असते आणि जो आवश्यक असणारा पैसा आहे तो भागांची विक्री करून ज्यावेळेस मिळवत असते त्यावेळेस ते भांडवलाच्या रूपाने मिळवलेला भांडवल असं त्याला म्हटलं जातं. परंतु हा सर्वच पैसा जो आहे तो सर्व प्रकारचा कंपनीचा खर्च भागवू शकत नाही. म्हणून कंपनीला ज्यावेळेस जादा पैशांची आवश्यकता असते किंवा जो जादा लागणारा पैसा आहे तो कंपनी कर्जरूपाने उभारत असते आणि त्यासाठी उधारीच्या प्रतिभूती म्हणजेच त्याला धनकोंच्या प्रतिभूती असं म्हटलं जातं, त्याची विक्री केली जाते आणि त्याद्वारे पैशाचा पुरवठा करत असते. तर यामध्ये कर्जरोखे आहे, ब्रँड्स आहे इत्यादीचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे कर्जरोखा. तर कर्जरोखा म्हणजे काय? तर मध्यम व दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहे ती घेण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणून कंपनी कर्जरोख्यांची विक्री करत असते. कंपनी आपल्याला कर्जरोख्याची विक्री भागांप्रमाणेच सार्वजनिकरित्या करू शकते. कर्जरोखे धारकांना कर्जाची परतफेड करण्याचे निश्चित आश्वासन म्हणून कंपनीची जी काही मालमत्ता आहे ती गहाण ठेवण्यात येते किंवा त्यावरती बोजा निर्माण करण्यात येत असतो. तर फर्स्ट आपण बघणार आहोत कर्जरोखा म्हणजे काय. तर कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोच, त्याला ॲक्नॉलेजमेंट असं म्हटलं जातं. कर्जरोख्याच्या दस्तऐवजामध्ये कर्जाची मुद्दल रक्कम, व्याजाचा दर, मुद्दल परत करण्याची तारीख, मालमत्तेवरील बोजा, विक्री व परतफेड इत्यादी संबंधीची माहिती दिलेली आपल्याला आढळून येते. त्या दस्तऐवजाला अधिकृतपणा प्राप्त व्हावा यासाठी कंपनीची त्यावरती सही असते आणि शिक्का असतो. त्याच पद्धतीने कंपनीच्या बोधचिन्हाच्या शिक्क्यासह सर्व आवश्यक माहिती त्यामध्ये लिखित स्वरूपात दिलेली असते. त्या कागदपत्राला कर्जरोखा असं म्हटलं जातं. कर्जरोख्याची आपल्याला व्याख्या या ठिकाणी स्पष्ट करता येतील. तर बघा, पॅमर जे तज्ज्ञ होते त्यांनी केलेली व्याख्या आहे: कंपनीने स्वतःच्या सही शिक्क्यानिशी दिलेले दस्तऐवज ज्यात कंपनी स्वतःच्या कर्जाची कबुली देते त्या दस्तऐवजाला कर्जरोखा असे म्हणतात. त्यानंतर गोवर यांनी केलेली व्याख्या: कर्जरोखा हे नाव अशा दस्तऐवजाला वापरले जाते की ज्यात दस्तऐवजाद्वारे कर्ज घेतल्याचे सिद्ध होते व साधारणपणे ते मालमत्तेच्या गहाण किंवा तारणाद्वारे सुरक्षित असते. या दोन्ही व्याख्यांवरून आपल्याला सांगता येईल की कंपनीला ज्यावेळेस कर्जाचा पुरवठा करायचा असेल त्यावेळेस कर्जरोखे हा एक मार्ग त्या ठिकाणी वापरला जातो. तर जो दस्तऐवज आहे जो कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिलेला असतो आणि ज्यामध्ये कंपनी ही रक्कम कर्ज स्वरूपात घेत आहे अशी नमूद केलेली असते त्या दस्तऐवजाला आपण कर्जरोखा असं म्हणू शकतो. आणि कर्जरोखे देत असताना त्यावरती आपल्याला काहीतरी सुरक्षितता म्हणून गहाण किंवा तारण त्या ठिकाणी द्यावे लागते. कर्जरोख्याची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे वचन मीन्स प्रॉमिस. कर्जरोखा कंपनी ज्यावेळेस इतरांकडून कर्ज घेत असते त्याचा तो पुरावा असतो किंवा वचन असंही त्याला आपण म्हणू शकतो. या कर्जरोख्यामध्ये कंपनीने किती कर्ज घेतलेले आहे हे नमूद केलेले असते. त्यानंतर आहे सेकंड दर्शनी मूल्य. एका कर्जरोख्याची मूळ किंमत किती असते हे त्या रोख्याच्या प्रमाणपत्रावरती दिलेलं असतं. थोडक्यात कर्जरोख्याची जी मूळ किंमत म्हणजेच त्याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो. कर्जरोख्याची मूळ किंमत दर्शनी किंमत ही सामान्य भाग किंवा इतर भागांच्या तुलनेने अधिक असलेली आपल्यास आढळून येते. उदाहरणार्थ बघा, बऱ्याच कर्जरोख्यांचे किमान मूल्य हे 1,000, 5,000 किंवा 10,000 इतके किंवा यापेक्षा जास्त असू शकतात. त्यानंतर बघा, थर्ड वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला पैसे देण्याची वेळ. कंपनी व कर्जरोखे यांच्यामध्ये पैसे परत देण्याविषयीचा काही करार झालेला असतो. त्यानुसार कर्जरोख्याची जी काही रक्कम आहे ती एक ठराविक वेळेनंतर परत करायची असते. कर्जरोखे धारकांची रक्कम परत करताना मुद्दल व त्यावरील व्याज परत करावे लागते. त्यानंतर नेक्स्ट आहे व्याज. आपण त्याला इंटरेस्ट असं म्हणतो. कर्जरोखे विक्रीपूर्वीच त्यावरील व्याजाचा दर हा त्या ठिकाणी जाहीर केलेला असतो. तेव्हा जाहीर केलेल्या व्याजाच्या दरानुसार दरवर्षी त्या कंपनीला कर्जरोखे धारकांना व्याज द्यावे लागते. कर्जरोख्यावर कर्जाचा दर किती असावा हे प्रामुख्याने कंपनीच्या
व्यापाराचे स्वरूप व बाजारातील परिस्थिती यावर अवलंबून असते. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे पैसे देण्याचे वचन. तेव्हा कंपनीला भांडवलाची गरज निर्माण झाल्यास कर्जरोखे ती विक्रीस काढत असते आणि त्यातून पैसे चा पुरवठा करत असते. त्याचा व्याजाचा दर निश्चित केला जातो. शिवाय कर्जरोख्याचे जे काही मुद्दल आहे आणि त्यामध्ये व्याज केव्हा परत करण्यात येईल याचे वचन कर्जरोख्यामध्ये दिलेले असते. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे चल संपत्ती. तर कंपनी कायद्यातील 1999च्या दुरुस्तीनुसार कर्जरोखा हा कंपनीची चल मालमत्ता म्हणून समजण्यात आलेली आहे. म्हणजे जे कर्जरोखे धारकाकडे हे कर्जरोखे आहे तो त्या कर्जरोख्याची विक्री देखील करू शकतो, म्हणून ती एक प्रकारची चल संपत्ती असं मानलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्जरोख्याचे पक्ष. कंपनी, कर्जरोखे धारक व विश्वस्त असे 3 कर्जरोख्याचे पक्ष असतात. कंपनीला कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे कंपनी स्वतःच्या व्यवसायासाठी कर्जरोख्याच्या माध्यमाने मध्यम किंवा जे दीर्घकालीन स्वरूपाच्या कर्जरोख्याची विक्री करून भांडवलाची उभारणी करू शकते. जी व्यक्ती कंपनीचे कर्जरोखे खरेदी करते त्या व्यक्तीला कर्जरोखे धारक असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे कर्जरोखे धारकाचे अधिकार. कर्जरोखे धारकांनी मागणी केल्यास त्यांना कंपनीच्या नफा तोटा पत्रकाचे तसेच ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीटची प्रत मिळविण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तारण किंवा गहाण. तर बघा त्याला आपण सिक्युरिटी असं म्हणत असतो. कर्जरोख्याची विक्री करताना कंपनीला स्वतःची जी स्थिर मालमत्ता आहे ती तारण किंवा गहाण म्हणून देऊ शकते. कंपनीचा नावलौकिक गुडविल चांगले असेल तर कंपनीला मालमत्ता तारण ठेवण्याची देखील गरज नसते आणि त्याशिवाय ती कर्जरोख्याची विक्री तिला करता येते. आणि लास्ट आहे नोंदणी करणे. कंपनीच्या कर्जरोख्यांची विक्री करण्यापूर्वी त्याचा जे आहे भाग बाजारामध्ये नोंद केली जाऊ शकते, मात्र ही नोंद सक्तीची नसते. लहान लहान कंपन्या भाग बाजारात कर्जरोख्यांची नोंद न करता देखील त्यांची विक्री करू शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे कर्जरोख्याचे प्रकार. तर बघा आपल्याला कर्जरोख्याचे प्रामुख्याने 4 प्रकार पडलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे हस्तांतर क्षमतेच्या आधारावरती. जे काही कर्जरोखे आहे ते हस्तांतर करण्याची जी काही क्षमता आहे त्याच्या आधारावरती आपल्याला प्रामुख्याने 2 प्रकार पडलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे नोंदणीकृत कर्जरोखे. तर बघा कर्जरोख्यांची विक्री करताना ज्या कर्जरोख्यांची नोंदणी कंपनीच्या रजिस्टरमध्ये केली जाते अशा कर्जरोख्यांना नोंदविलेले कर्जरोखे असे म्हणतात किंवा नोंदणीकृत कर्जरोखे असे म्हटलं जातं. या रजिस्टरमध्ये कर्जरोखे धारकाचे नाव, पत्ता, व्यवसाय, त्यांनी दिलेल्या कर्जरोख्याची संख्या, त्यांनी दिलेली रक्कम इत्यादी बाबतची सर्व तपशील त्यामध्ये नोंदविलेला असतो. नोंदविलेल्या कर्जरोख्याचे हस्तांतरण कंपनीच्या नियमावलीनुसार केले जाते. तर यामध्ये प्रामुख्याने काही वैशिष्ट्ये आढळली जातात. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे हे कर्जरोखे अचलनक्षम मानले गेले आहेत, परंतु त्याच्यासोबत जर व्याज कुपने दिली असली तर मात्र ते चलनक्षम समजले जाते. या कुपनावरती व्याज दिले जाते. नोंदणीकृत कर्जरोख्याचे हस्तांतरण विशिष्ट पद्धतीने केले जाते. हस्तांतरणासाठी संचालकांच्या संमतीची गरज असते. या कर्जरोख्यांसाठी स्वतंत्र नोंदणी पुस्तक त्या ठिकाणी कंपनीला ठेवावे लागते. त्यानंतर बघा सेकंड आहे वाहक कर्जरोखे. त्याला साधे कर्जरोखे असंही म्हटलं जातं. ज्या कर्जरोख्यांची मुद्दल रक्कम व व्याजाची रक्कम परतफेडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे तारण दिले जात नाही किंवा रक्कम देण्याची कोणतीही हमी दिली जात नाही अशा कर्जरोख्यांना साधे किंवा असुरक्षिततेवरच समाधान मानावे लागते, म्हणून त्यांना वाहक कर्जरोखे असंही म्हटलं जातं. तर हे कर्जरोखे केवळ प्रदानाने हस्तांतरित केले जाऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही औपचारिक पद्धतीचा वापर केला जात नाही. ज्या पद्धतीने आपण पैशाची देवाणघेवाण करतो त्या पद्धतीने या कर्जरोख्यांची त्या ठिकाणी विक्री होऊ शकते. हस्तांतरकर्त्याने हस्तांतरणाची जी काही सूचना आहे ती कंपनीला देण्याची गरज नसते. हस्तांतरणासाठी नोंदणीची गरज नसते.
त्याच पद्धतीने प्रत्येक कर्जरोख्याबरोबर व्याजाची कुपने जोडलेली असतात, तेव्हा ही कुपने वाहक व चलनक्षम आहेत. सेकंड टाईप आहे सुरक्षिततेच्या आधारावरती. तर त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. फर्स्ट आहे सुरक्षित कर्जरोखे आणि सेकंड आहे असुरक्षित कर्जरोखे. बघा, सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करताना ज्या कर्जरोखेधारकांना त्यांची मुद्दल व व्याज ही दोन्हीही रकमेच्या परतफेडीबद्दल कंपनीची काही मालमत्ता किंवा पूर्णपणे तारण दिलेली असते, म्हणून त्यांना सुरक्षित कर्जरोखे असं म्हटलं जातं. सुरक्षित कर्जरोखे म्हणजे कर्जरोखेधारकांची दर्शनी किंमत व व्याज सुरळीत राहू शकते, म्हणजेच परतफेडीच्या वेळेस गहाण किंवा तारण दिलेली संपत्तीची विक्री करून प्रथम सुरक्षित कर्जरोख्यांची रक्कम दिली जाते आणि त्यानंतर बाकीचे उर्वरित जे काही कर्जरोखे आहेत त्यांची त्या ठिकाणी परतफेड केली जाते. कंपनीने जर ठरवल्याप्रमाणे कर्जरोख्याची परतफेड केली नाही तर हे कर्जरोखेधारक कंपनीच्या मालमत्तेवर स्वतःचा हक्क सांगू शकतात. कंपनीने कर्जरोखेधारकांच्या हितासाठी परतफेड, व्याज, कर्जरोखेधारकांचे त्यांचे भांडवल परत वसूल करण्याच्या संदर्भातील त्यांचा हक्क इत्यादीबाबत कंपनीच्या मालमत्तेचे तारण देऊन दस्तऐवज करून दिलेला असतो. कंपनीच्या मालमत्तेवर निर्माण करण्यात आलेला हा बोजा ठराविक अथवा तरल स्वरूपाचा त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर बघा, सेकंड आहे असुरक्षित कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांची मुद्दल जी रक्कम आहे व व्याजाची रक्कम परतफेडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचं तारण दिलं जात नाही, तेव्हा त्या कर्जरोख्यांना असुरक्षित किंवा साधे कर्जरोखे असे म्हटलं जातं. कर्जरोखेधारकांना त्यांच्यावरच समाधान मानावे लागते. या कर्जरोखेधारकांनी धोका किंवा जोखीम मोठ्या प्रमाणावरती पत्करलेली असते. अशा कर्जरोख्यांवर कंपनी पुष्कळ वेळा आकर्षक दराने व्याज देते. कंपनी मालमत्तेवर बोजा निर्माण करत नसल्याने मालमत्ता वापरावर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बंधन येत नाही. त्यानंतर थर्ड प्रकार आहे परतफेडीच्या आधारावरती. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 2 प्रकार पडलेले दिसून येतात. फर्स्ट आहे परतफेडीचे कर्जरोखे. त्यामध्ये बघा, ज्या कर्जरोखेधारकांची विशिष्ट रक्कम मुदत संपल्यानंतर परत केली जाते असे कर्जरोखेधारकांना परतफेडीचे कर्जरोखे असं म्हटलं जातं. बघा, कर्जरोख्याची परतफेड मुदत ही जर 10 वर्ष किंवा 20 वर्ष किंवा 30 वर्ष इत्यादी वर्ष किंवा इत्यादी कालावधीसाठी असू शकते. अशा प्रकारे कंपनीला आपल्या जोपर्यंत कंपनीचे अस्तित्व आहे तोपर्यंत कर्जरोख्याची परतफेड करावी लागते. परतफेडीचे कर्जरोखे नोंद केलेले किंवा वाहक अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. त्यानंतर त्यामध्ये सेकंड पॉईंट आहे परतफेड न होणारे कर्जरोखे. ज्यावेळेस कर्जरोख्याची विक्री करताना कर्जरोख्याच्या परतफेडीची तारीख किंवा जी काही मुदत आहे ती ठरवलेली नसते, त्यावेळेस अशा कर्जरोख्यांना परतफेड न होणारे कर्जरोखे असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल, ज्या कर्जरोख्याची परतफेड ही कंपनीच्या आयुष्यात केली जात नाही त्यांना परत न फेडीचे कर्जरोखे असं म्हटलं जातं. जेव्हा कंपनीचे विसर्जन होईल त्यावेळेस या कर्जरोखेधारकांची रक्कम परत केली जाते. असे कर्जरोखे फारसे प्रचलित नसतात किंवा प्रामुख्याने याची विक्री मोठ्या प्रमाणावरती होत नाही. त्यानंतर बघा, लास्ट प्रकार आहे परिवर्तन क्षमतेच्या आधारावरती. तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे परिवर्तनीय कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांचे विशिष्ट मुदतीनंतर सामान्य भागामध्ये रूपांतर होत असते अशा कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्जरोखे असे म्हटले जाते. थोडक्यात परिवर्तनीय कर्जरोख्यामुळे कंपनीला आपले कर्जाऊ भांडवलाची जी काही रक्कम आहे ती परत करण्यापेक्षा भांडवलातच त्या ठिकाणी रूपांतरित केली जाते. ज्याप्रमाणे कालांतराने कर्जरोख्यांचे भागामध्ये रूपांतर होते
त्याला आपण परिवर्तनीय कर्जरोखे असे म्हटले जातात. ज्यावेळेस कर्जरोखे धारकांचे जे काही कर्जरोखे आहे त्यांचे भांडवलामध्ये रूपांतर होते किंवा भागामध्ये रूपांतर केले जाते, तेव्हा त्यांना इतर भागधारकांप्रमाणे लाभांश मिळतो, शिवाय मतदानाचा हक्क प्राप्त झालेला असतो. ज्या कर्जरोखे धारकांना भाग नको असतील त्यांना कंपनी त्यांचे जे पैसे आहे ते परत करते. अशा प्रकारच्या कर्जरोखे धारकांना भागधारक होण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर सेकंड आहे अपरिवर्तनीय कर्जरोखे. विशिष्ट कालावधीनंतर ज्या कर्जरोखे धारकांची मुदत संपल्यानंतर त्यांचे रूपांतर सामान्य भागामध्ये केले जात नाही व मुदत संपल्यानंतर ज्यांचे पैसे परत केले जातात, अशा कर्जरोखे धारकांना अपरिवर्तनीय कर्जरोखे असे म्हटले जाते. थोडक्यात काय की परतफेडीच्या वेळी कर्जरोखे धारकांना निवडीचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नसतो. त्यांना त्यांचे पैसे ठरल्याप्रमाणे परत घेणे हा त्या ठिकाणी मार्ग शिल्लक असतो. त्यानंतर बघा थर्ड प्रकार सांगता येईल अंशतः परिवर्तनीय. ज्या कर्जरोख्यांच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम सामान्य भागामध्ये रूपांतरित केली जाते आणि कर्जरोखे धारकांना त्या ठिकाणी अशा प्रकारचा पर्याय उपलब्ध करून दिलेला असतो, अशा कर्जरोख्यांना अंशतः परिवर्तनीय कर्जरोखे असं म्हटलं जातं. कर्जरोखे विक्रीमुळे होणारे फायदे बघा. ज्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते तर ही विक्री केल्यानंतर कंपनीला कोणकोणते फायदे होतात ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे मोठ्या प्रमाणावर भांडवल प्राप्त होते. कर्जरोख्यांची विक्री करून कंपनीला आवश्यक तेवढा पैसा मोठ्या प्रमाणावरती उभा करता येतो. समाजात किंवा गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये नेहमी असा एक वर्ग असतो की ज्यांच्याकडे पैसा हा जास्तीत जास्त प्रमाणात असतो आणि तो जास्तीत जास्त प्रमाणात कशा पद्धतीने सुरक्षित राहील याकडे तो लक्ष देत असतो. आणि जर त्यांचा पैसा सुरक्षित राहण्याची त्यांना जर हमी मिळत असेल, गॅरंटी मिळत असेल, तर ते मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करण्यामध्ये तयार होत असतात. आणि ह्या लोकांच्या अपेक्षा कर्जरोखे जे आहे त्यांची विक्री करून पूर्ण होऊ शकतात. म्हणून कंपनीला मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणे या ठिकाणी शक्य झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे लाभांशावरती परिणाम. कर्जरोख्यांची जी काही विक्री केल्यामुळे कंपनीच्या भागांवर जो लाभांश द्यावा लागतो त्यामध्ये परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भागांवरील लाभांश हा कमी होत नाही, कारण कंपनी भागधारकांना ठराविक दराने व्याज देते. त्यांचा परिणाम व्याज दिल्यावर राहिलेली जी काही नफ्याची रक्कम आहे ती कंपनी भागधारकांना लाभांश रूपाने वाटू शकते. त्यानंतर बघा काटकसर. कर्जरोख्यांद्वारे पैसा उभा करण्याचे साधन कंपनीच्या दृष्टीने अधिक काटकसरीचे व त्या ठिकाणी मितव्यापी झालेले आपल्याला दिसून येते. कारण कंपनीला हवा असणारा जो काही पैसा आहे जर कंपनीने कर्जाच्या स्वरूपात उभा केला तर कंपनीला खूप त्या ठिकाणी व्याज द्यावे लागते. या उलट कर्जरोख्यांच्या विक्रीमुळे कंपनीला द्यावे लागणारे जे काही व्याज आहे ते निश्चित असल्यामुळे कंपनीला मिळणारा जो काही पैसा आहे तो कमी व्याजाच्या दराने देखील मिळवता येणे शक्य होते. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेडिंग ऑन इक्विटीचे फायदे. कर्जरोख्याच्या वाटपामुळे कंपनीला ट्रेडिंग ऑन इक्विटीचा फायदा मिळवता येतात. म्हणजेच कंपनीने कमी व्याजाच्या दरात भांडवलापेक्षा जास्त प्रमाणावर कर्जरोख्याद्वारे कर्ज उभारणी केली तर कंपनीला भागधारकांना अधिक प्रमाणावरती नफा वाटता येणं त्या ठिकाणी शक्य होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ठेवीवर अवलंबून नाही. कर्जरोख्याद्वारे ज्या कंपनीला निश्चित रूपाने जास्त रक्कम उभी करता आली तर कंपनीला बँका आणि लोकांच्या ठेवीवरती आपल्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता त्या ठिकाणी अवलंबून राहता येणार नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कमी व्याजदर. सर्वसाधारणपणे कर्जरोख्यांवरील व्याजाचा दर हा कंपनीने अल्प मुदतीकरता बँकेकडून किंवा इतर मार्गांनी काढलेल्या कर्जावरील व्याजाच्या दरापेक्षा कमी असतो आणि त्यामुळे कंपनीचं जे काही भांडवल आहे किंवा कंपनीचा जो नफा आहे त्यावरती परिणाम
झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे राखीव निधीमध्ये कंपनीला त्या ठिकाणी जास्त रक्कम ठेवता येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे लवचिक भांडवल रचना. परतफेडीचे कर्जरोखे वाटून कंपनीला आपल्या भांडवलाची रचना लवचिक ठेवता येते व भागधारकांना दिला जाणारा लाभांश सुद्धा त्या ठिकाणी समान ठेवता येतो. कंपनीच्या भरभराटीच्या काळामध्ये कंपनी आवश्यक ते भांडवल परत फेडीचे कर्जरोखे विकून मिळवू शकते. नफ्याचा काही भाग प्रत्येक वर्षी बाजूला ठेवून कर्जरोख्याची रक्कम परत करू शकते. त्याचप्रमाणे जे काही भांडवल आहे कंपनी कर्जरोख्याद्वारे मिळवित असल्याने कंपनी आपला जो काही वाढीव नफा आहे त्याचा ठराविक भागच कर्जरोखे धारकांना देते व तो वाढीव नफा शिल्लक राहून त्याचा उपयोग भागधारकांना कमी नफा असताना ठराविक दराने लाभांश देण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकते. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे व्यवस्थापनात हस्तक्षेप नाही. कर्जरोख्यांची विक्री करून कंपनी आवश्यक ते भांडवल मोठ्या प्रमाणावरती उभारू शकते, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने भागधारक हे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये आपला सहभाग नोंदवत असतात त्याप्रमाणे कर्जरोखेधारकांना कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवण्याचा किंवा व्यवस्थापनामध्ये भाग घेण्याचा अधिकार नसतो. म्हणून कर्जरोख्याची विक्री करून कंपनी आपल्या कार्यावर व व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न आणता भांडवल मिळवू शकते. कंपनीचा कारभार हा संचालक मंडळाच्या हातातच राहू शकतो, त्यामुळे कंपनीला याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे कर्जरोख्यामुळे होणारे तोटे. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला सांगता येईल व्याजाचा बोजा. कंपनीला कर्जरोखे धारक जे आहे त्या कर्जरोखे धारकांना निश्चित दराने व्याज द्यावे लागते. जर एखाद्या वर्षी कंपनीला फायदा झाला नाही, तोटा सहन करावा लागला, तर त्याचा परिणाम म्हणून त्या वर्षी देखील कंपनीला त्या कर्जरोखे धारकांना व्याज द्यावे लागते. मंदीच्या काळात कंपनीवरती व्याजाची जी काही जबाबदारी आहे ती जास्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्जरोखे विक्री सर्वांनाच आवश्यक. सर्वच कंपन्यांना यशस्वीरित्या कर्जरोख्याद्वारे भांडवल मिळवता येईल असे आपल्याला म्हणता येणार नाही किंवा ते चुकीचे ठरेल. ज्या कंपन्या प्रगती करीत आहेत त्या म्हणजेच उत्कर्षाच्या किंवा भरभराटीच्या टप्प्यावर असणाऱ्या कंपन्याच केवळ मोठ्या प्रमाणावरती कर्जरोखे त्या ठिकाणी विकू शकतात. त्यामुळे ज्या कंपन्यांना खरोखरच भांडवलाची आवश्यकता आहे पण ज्या वेळी व्यवसायात प्रगती करू शकल्या नाहीत आणि त्याचा जो काही फायदा आहे तो उचलू शकल्या नाहीत, त्यांना मात्र कर्जरोख्याद्वारे भांडवल उभे करणे कठीण जाते. कारण जे काही कर्जरोखे आहे त्यांना निश्चित दराने व्याज द्यावे लागते आणि इतर ज्या भरभराट न झालेल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना त्या ठिकाणी काही वेळेस तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळे त्या व्याजाचा जो काही बोजा आहे तो सहन करणं त्यांना शक्य होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यवसायात हस्तक्षेप. जर काही कारणाने कंपनी कर्जरोख्याद्वारे व्याज देऊ शकली नाही किंवा कर्जरोख्याची जी काही रक्कम आहे ती परतफेड करू शकली नाही, तर कर्जरोखे धारक न्यायालयाकडून कंपनीचे विसर्जन घडवून आणू शकतात किंवा त्यांनी जी काही संपत्ती असेल किंवा मालमत्ता असेल ती तारण दिलेली असेल त्याची विक्री देखील करू शकतात. हे तारण दिलेल्या संपत्तीची विक्री केली तर कंपनीच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे नावलौकिकावर परिणाम. कंपनीने आपल्या मालमत्तेवर तारण ठेवून कर्जरोखे विक्री केली तर त्याचा परिणाम कंपनीच्या नावलौकिकावरती झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे गुडविलवरती त्याचा अनिष्ट प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. तिला बँकेकडून त्या ठिकाणी कमी कर्ज त्या ठिकाणी मिळू शकतात, कारण बँकेचे कर्ज हे त्या कंपनीचं गुडविल किती आहे, त्या कंपनीची कॅपॅसिटी किती आहे, देणी देण्याची क्षमता किती आहे, हे सर्वांचा अभ्यास करून बँकेकडून कर्ज उपलब्ध होत असते आणि जर नावलौकिक कमी झाला तर त्याचा परिणाम कंपनीला बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यवस्थापनात सहभाग नाही. कर्जरोखे धारकांना कंपनीच्या कारभारावर किंवा जे काही व्यवस्थापन आहे त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा कोणत्याही प्रकारे अधिकार नसतो. कर्जरोख्यात पैसे गुंतविणे हे सर्वांनाच त्या ठिकाणी अफोर्डेबल आहे असं नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे नफ्याच्या प्रमाणात व्याज नाही. वाढत्या नफ्याबरोबरच कर्जरोखे धारकांना जास्त व्याज मिळत नाही. त्यांचे जे काही व्याजाचा दर आहे तो आधीच त्या ठिकाणी निश्चित केलेला असतो. त्यामुळे कंपनीला जर भविष्य काळामध्ये काही वेळेस
अधिक नफा जर कंपनीला प्राप्त झाला तर त्या अतिरिक्त नफ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी कर्जरोखेधारकांना नफ्याच्या प्रमाणात व्याज दिलं जात नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे मंदीत विक्री नाही. मंदीच्या काळात कर्जरोखे विकून भांडवल उभे करणे त्या ठिकाणी खूप अवघड जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे तारण. कंपनीजवळ कर्जरोखेधारकांना कर्जरोख्याच्या विक्रीसाठी कर्जरोख्याच्या परतफेडीची हमी म्हणून त्या ठिकाणी एखादी जी काही मालमत्ता आहे ती तारण किंवा सुरक्षित द्यावी लागते आणि ते जर तारण नसल्यास कंपनीला कर्जरोख्याची त्या ठिकाणी विक्री करणे अवघड जाते. अशा पद्धतीने कर्जरोख्यांचे आपल्याला तोटे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं कर्जरोखा म्हणजे काय, कर्जरोख्याची व्याख्या, कर्जरोख्याची वैशिष्ट्ये, कर्जरोख्याचे जे काही विविध प्रकार पडतात ते, कर्जरोख्यांमुळे होणारे फायदे आणि तोटे. थँक्यू.